एक्सप्लोरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲक्शन मध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलमध्ये आपण एआयच्या 3 महत्त्वाच्या उपक्षेत्रांचा अभ्यास करू. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग NLP, कॉम्प्युटर विजन आणि रिकमेंडेशन सिस्टीम्स. या मॉड्यूलच्या शेवटी तुम्हाला शिक्षण क्षेत्रातील एआय प्रणालींचे सामान्य उपयोग ओळखता येतील आणि त्यांची कार्यक्षमता मूल्यांकन करता येईल. एक्सप्लोरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲक्शन मध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलमध्ये आपण एआयच्या 3 महत्त्वाच्या उपक्षेत्रांचा अभ्यास करू. एक्सप्लोरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲक्शन मध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलमध्ये आपण एआयच्या 3 महत्त्वाच्या उपक्षेत्रांचा अभ्यास करू. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग NLP, कॉम्प्युटर विजन आणि रिकमेंडेशन सिस्टीम्स. या मॉड्यूलच्या शेवटी तुम्हाला शिक्षण क्षेत्रातील एआय प्रणालींचे सामान्य उपयोग ओळखता येतील आणि त्यांची कार्यक्षमता मूल्यांकन करता येईल. चला सुरुवात करूया. सामान्य एआय कठीण शब्द नोंदवते आणि दृश्य मदत व अतिरिक्त सराव प्रदान करते, त्यामुळे मूल्यांकनासाठी तुमचा वेळ वाचतो. एआय ट्यूटर. हे ट्यूटर प्रत्येक शिकणाऱ्याच्या ज्ञान आणि गतीनुसार तात्काळ उत्तरे देतात, त्यामुळे कार्यभार कमी होतो आणि वेळेवर मदत मिळते. मिक्स्ड रियालिटी लर्निंग. मिक्स्ड रियालिटी वापरून शिकणाऱ्यांना अनुभवात्मक शिक्षणात सहभागी करा. उदाहरणार्थ, होलो ह्युमन VR विद्यार्थ्यांना जोखीममुक्त वातावरणात जटिल शस्त्रक्रिया सराव करण्याची संधी देते, तर व्हर्च्युअल फील्ड ट्रिप त्यांना संग्रहालये आणि पुरातत्व स्थळे दाखवते. इंटरॅक्टिव्ह स्मार्टबोर्ड. स्मार्टबोर्ड वापरून कल्पना सहकार्याने विकसित करा, दूरस्थ किंवा प्रत्यक्ष शिक्षण असो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर टिप्पणी करा आणि शिकणाऱ्यांचे लक्ष केंद्रित राहण्यासाठी काय दाखवायचे ते नियंत्रित करा. डेटा ॲनालिटिक्स. शिकणाऱ्यांचा सहभाग आणि प्रगती डेटा विश्लेषणाद्वारे पहा. शिकण्यातील अंतर ओळखा आणि योग्य वेळी मदत करून शिक्षण अनुभव सुधारित करा. एआय प्रणालींचे कार्यक्षमतेचे मूल्यांकन. एआय प्रणाली प्रभावीपणे वापरण्यासाठी त्या कशा कार्य करतात हे समजून घेणे आणि त्यांचे कार्य सुधारण्यासाठी योग्य पद्धती अवलंबणे महत्त्वाचे आहे. काही उपाय येथे दिले आहेत. न्याय आणि सर्वसमावेशकता. एआय प्रणाली न्याय आणि समावेशकतेच्या दृष्टीने तयार केल्या आहेत याची खात्री करा. जात, वंश, भाषा, लिंग किंवा वय यावर आधारित पक्षपाती परिणाम टाळण्यासाठी वेगवेगळ्या शिकणाऱ्या गटांमध्ये त्यांचे मूल्यांकन करा. इनपुटची गुणवत्ता. इनपुट डेटा जास्त स्पष्ट, अचूक आणि व्यवस्थित असावा, कारण त्याचा परिणामावर मोठा प्रभाव असतो. सर्वोत्तम परिणामासाठी एकच भाषा वापरणे हितावह ठरते. सतत निरीक्षण. एआय प्रणालींची उपलब्धता आणि कार्यप्रदर्शन नियमितपणे तपासा. समस्या शिकणाऱ्यांवर परिणाम करण्यापूर्वी ओळखण्यासाठी अलर्ट सेट करा आणि डेटा सुरक्षा व गोपनीयतेची काळजी घ्या.